दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र उर्फ भाऊ सर्जेराव पालकर, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना शिंदे गट, बांधकाम कामगार सेना. कोल्हापूर महानगरपालिका सभागृहातील अलीकडील गोंधळ आणि नगरसेवकांमधील तीव्र वादावादीमुळे शहराच्या राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकास कामांवर चर्चा होण्याऐवजी सभागृहात हमरीतुमरी, आरडाओरडा आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर होत असल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे. नगरसेवकांमधील मतभेद हे लोकशाही प्रक्रियेचा भाग असले तरी सभागृहाचे रूपांतर कुस्तीच्या आखाड्यात होत असल्याची टीका होत आहे. शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना लोकप्रतिनिधींनी संयम आणि जबाबदारीने वागणे अपेक्षित असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना महापालिकेतील घडामोडींवर तीव्र शब्दात टीका केली. सभागृहातील वादग्रस्त वक्तव्य आणि आक्रमक वर्तन सुरूच राहिल्यास शिवसैनिक प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहून कडवा विरोध करतील असा इशारा त्यांनी दिला. महापालिका सभागृह हे लोकशाही पद्धतीने जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी वैयक्तिक वाद आणि प्रतिष्ठेच्या राजकारणातून वातावरण दूषित करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या घटनेचा निषेध हसन मुश्रीफ यांनी केला असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकाराची दखल घेऊन भूमिका स्पष्ट करावी असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेतील वाढत्या गोंधळामुळे शहराच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून लोकप्रतिनिधींनी संयम राखून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कुस्तीचा आखाडा तयार झालेला आहे. नगरसेवकांच्या मध्ये हमरीतुमरी ठीक आहे, पण ती कशासाठी? विकास कामासाठी हमरीतुमरी केली तर अतिशय बरं वाटेल जनतेला. मुळात ईव्हीएमच्या जीवावर, भ्रष्टाचाराच्या जीवावर निवडून आलेले प्रतिनिधी अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून एकमेकाला मारतो तोडतो हिची भाषा, खाली अशी भाषा, हे अक्षरशः कुस्तीचं मैदान नव्हे, हे आखाती युद्ध अशाच पद्धतीनं जर सुरू राहिलं तर हे कोल्हापूर वासियांना फार हानिकारक ठरेल. मुळात महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारी, खून करणारे, 2 नंबर धंदेवाले, हे मटकेवाले, लोकांना लुबाडणारे, टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःच्या मुलाला निवडून आणणारे अशा पद्धतीचे नगरसेवक जर निवडून आले असतील तर जनतेचा विकास काय होणार आणि जनतेनं यांच्याकडे काय भावना व्यक्त करायच्या, हा मुळात आम्हालाच नव्हे सर्वसामान्य जनतेला देखील पडलेला प्रश्न आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य जर इथून पुढे महानगरपालिकेमध्ये होत असेल, महानगरपालिकेच्या सभागृहाच्या वरच्या गॅलरीमध्ये शिवसैनिक व सर्व पदाधिकारी आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही कडवा विरोध करणार. का? तुम्ही बांधा, जरूर बांधा, पण जनतेच्या प्रश्नासाठी बांधा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामांसाठी बांधा. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी असं उभारून मी कोण तर आहे दाखवण्यासाठी जर तुमचं असं गलिच्छ वागणं असेल तर हा आखाडा तुम्ही खाली निर्माण करू शकतो. ज्यांच्यामध्ये धमक असते ते खाली ये, वर ये, बघून घेतो, भाषा करत नाही, ते व्यवस्थित व्यक्त होत असतात. माझा एक चांगला सल्ला आहे, खास करून या धनुष्यबाणाचे निवडून आलेले नगरसेवक, तुमचे आका हे टक्केवारी बादशाह म्हणून ओळखले जातात. दुसरे पालकमंत्री एकीकडे मुस्लिम असून देखील 4-4, 5-5, 6-6 टर्म वेळा निवडून आलेले सन्मान्य मुश्रीफ साहेब या कर्तृत्वामुळे जनतेची माफी मागतात. माझा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक प्रश्न आहे, सन्मान्य पालकमंत्री महोदय माफी मागतील का? त्यांना का लाज वाटते? अहो, ईव्हीएमच्या माध्यमातून तुमचे निवडून आलेले गलिच्छ नगरसेवक अशा पद्धतीचं जर कर्तृत्व करत असेल तर यांचा निषेध तुम्ही कधीच करायला हवा होता. जनतेनं जे काय समजायचे ते समजलेलं आहे. येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये यांची काय दशा
आणि जनता यांना काय दिशा दाखवते हे समक्ष आपण वेळ आल्यावर पाहू. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.